नमस्कार विद्यार्थी मित्र, आजच्या तासिकेमध्ये आपण प्रामुख्याने समाजशास्त्रांचा उगम आणि विकास किती कालखंडामध्ये कशा पद्धतींचा झाला या संदर्भामध्ये विचार करणार आहोत। मागच्या तासिकेमध्ये समाजशास्त्र म्हणजे काय, समाजशास्त्राचा अर्थ काही समाजशास्त्री विचारवंतांनी सांगण्याचा प्रयत्न केला, यावर अभ्यास केलेला आहे। पण आज आपण समाजशास्त्रांचा उगम आणि विकास इतर सामाजिक शास्त्रांच्या दृष्टिकोनातून जसा पद्धतीचा महत्त्वपूर्ण आहे, त्याच पद्धतीनं सामाजिक शास्त्रांची एक महत्त्वपूर्ण शाखा म्हणून समाजशास्त्र कधी निर्माण झालं, केव्हा अस्तित्वात आलं आणि कशा पद्धतीचा त्याचा उदय झाला आणि विकास होत गेला या संदर्भामध्ये विचार करणं क्रमप्राप्त आहे। विद्यार्थी मित्र हो, प्रामुख्याने या संदर्भात 3 कालखंड पाडली जातात। यामध्ये प्राचीन कालखंड, आधुनिक कालखंड आणि भारतीय कालखंड यामध्ये आपल्याला विचार करावा लागतो। आजच्या तासिकेमध्ये आपण प्रामुख्याने प्राचीन कालखंडावर विचार करणार आहोत। विद्यार्थी मित्र हो, समाजशास्त्रांची निर्मिती जरी 1839 मध्ये झालेली असली तरी यापूर्वी समाजांचा अभ्यास करणारं शास्त्र लिखित स्वरूपाचं नसलं तरी काही समाजशास्त्री विचारवंतांनी, काही समाजशास्त्र सेवकांनी समाजसेवकांच्या मार्फत या ठिकाणी जागतिक दृष्टिकोनातून विचार विनिमय झालेला होता। म्हणूनच प्राचीन कालखंडामध्ये प्रामुख्याने पहिला समाजशास्त्री विचारवंत आपल्याला लक्षात येतो, तो आहे प्लेटो। याचा प्रामुख्याने कालखंड आहे इसवी सन पूर्व 1827 ते इसवी सन पूर्व 427 ते 347 असा आहे। या कालखंडामध्ये त्याने समाजांचा सर्वप्रथम अभ्यास करण्याचा प्रयत्न केला आणि जो की ग्रीक समाजशास्त्री विचारवंत होता। आणि या ग्रीक समाजशास्त्री विचारवंतांनी प्रामुख्याने त्यांच्या रिपब्लिकन या ग्रंथामध्ये नागरी समुदायांची रचना आणि त्यांच्या विविध अंगांचे विश्लेषण केलेले आहे। हा जरी राज्यशास्त्रज्ञ असला तरी देखील त्यांनी समाजांचा सांगोपांग पद्धतीने अभ्यास केलेला आहे। म्हणूनच प्राचीन कालखंडामध्ये प्रामुख्याने प्लेटो या राज्यशास्त्रज्ञाला देखील समाजशास्त्रांचे अभ्यास करण्याची आवड होती। म्हणूनच त्यांनी रिपब्लिक या त्यांच्या स्वतःच्या ग्रंथामधून नागरिक समाज आणि त्यांची रचना या संदर्भामध्ये विचार विनिमय करून त्यांचा अभ्यास करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे, जो की सामाजिक दृष्टिकोनातून ते एक महत्त्वपूर्ण आहे। म्हणून समाजशास्त्रांचे एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून त्या ठिकाणी गणलं जातं, ओळखलं जातं। या विचारवंताच्या नंतर अरिस्टॉटल हा एक विचारवंत त्या ठिकाणी उल्लेखला जातो आणि तोही एक महत्त्वपूर्ण आहे। याचाही कालखंड इसवी सन पूर्व 384 ते 322 अशा पद्धतीचा आहे। हा प्लेटो नंतर समाजांचा अभ्यास करण्यासाठी अरिस्टॉटल हा समाजशास्त्री विचारवंत जन्मास आला। प्रामुख्याने हा विचारवंत अरिस्टॉटल प्लेटोचा शिष्यच मानला जातो आणि तो शिष्य होता। यांनी देखील आपल्या नीतिशास्त्र आणि राज्यशास्त्र या ग्रंथामध्ये समाजामध्ये असणारा कायदा आणि त्यांच्यामध्ये समाज आणि कायद्यामध्ये असणारा समन्वय या संदर्भामध्ये अभ्यास करून सामाजिक दृष्टिकोनातून समाजामध्ये असणारे काही प्रश्न असतील, काही समस्या असतील, त्या समस्येचं उत्तर कायद्यांच्या दृष्टिकोनातून किती महत्त्वपूर्ण आहे, समाजांच्या दृष्टिकोनातून किती महत्त्वपूर्ण आहे, समाज त्या ठिकाणी कशा पद्धतीचा महत्त्वपूर्ण योगदान त्या ठिकाणी बजावत असतो, या दृष्टिकोनातून देखील त्या ठिकाणी विचार होतो। याचाही अभ्यास या कालखंडामध्ये, प्राचीन कालखंडामध्ये अरिस्टॉटल या विचारवंतांचा
करणं क्रमप्राप्त आहे. प्लेटोने जरी प्रामुख्याने राजकीय दृष्टिकोनातून असेल, अरिस्टॉटलने जरी राजकीय दृष्टिकोनातून त्यांच्या नीतिशास्त्र आणि राज्यशास्त्र या ग्रंथामध्ये नामोल्लेख केला असेल, तरीही देखील विद्यार्थी मित्र हो, प्रामुख्याने या ठिकाणी मुद्दामहून नमूद करावंसं वाटतं की हा समुदाय असलेला या ठिकाणचा जागतिक दृष्टिकोनातून विचार करत असताना, जागतिक पातळीवर याचा विचार करत असताना निश्चितच समाजाला किती आवश्यक आहे. प्राचीन कालखंडामध्ये हे दोन राज्यशास्त्रज्ञ सामाजिक शास्त्रज्ञाच्या दृष्टिकोनातून किती महत्त्वपूर्ण आहेत, सामाजिक दृष्टिकोनातून किती महत्त्वपूर्ण आहेत आणि त्यांचं योगदान समाजशास्त्रांच्या उगमापूर्वी समाज व्यवस्था विस्कळीत न होऊ देता समाज व्यवस्था चांगल्या पद्धतीनं चालवण्यासाठी किती आवश्यक आहे या संदर्भामध्ये आपल्याला त्या ठिकाणी विचार करावा लागेल. यानंतर तिसरा विचारवंत आहे सिसिरो. हा तिसरा विचारवंत प्रामुख्याने हा देखील एक पाश्चिमात्य विचारवंतच म्हणून ओळखला जातो. याने देखील प्रामुख्याने वॉर्न जस्टिम या ग्रंथामध्ये समाजांचा अभ्यास करण्यासाठी, समाज व्यवस्थेचा अभ्यास करण्यासाठी, प्रत्येक देशातील प्रत्येक समुदायांचा, जातीचा नामोल्लेखित पद्धतीने, चांगल्या पद्धतीने, कशा पद्धतीने अभ्यास करता येईल, जेणेकरून तत्वज्ञान, राज्यशास्त्र, कायदा आणि समाज यांच्यामध्ये असणाऱ्या विचारांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न त्यांनी या वॉर्न जस्टिन हा त्यांच्या स्वतःच्या ग्रंथामध्ये केलेला आहे, की जेणेकरून समाज व्यवस्था समाजामध्ये कशा पद्धतीची, चांगल्या पद्धतीची असायला पाहिजे या दृष्टिकोनातून, कायद्याच्या दृष्टिकोनातून असेल, तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून असेल, समाज व्यवस्था कशी आवश्यक आहे या संदर्भामध्ये त्यांनी समाजांचा अभ्यास प्राचीन कालखंडामध्ये, जे की समाजशास्त्र निर्माण होण्याच्या पूर्वी केलेला आहे, हे आपल्याला लक्षात येईल. त्यानंतर त्याच्यामध्ये चौथा प्रामुख्याने विचारवंत आहे मॅकवेली. हा समाजांचा अभ्यास करणारा, जागृती करणारा हा विचारवंत दी प्रिन्स या त्यांच्या स्वतःच्या ग्रंथामध्ये समाज, राज्य आणि राजा आणि त्यांच्यातील हक्क आणि कर्तव्य या संदर्भामध्ये परामर्श करण्याचा प्रयत्न केला आहे. दी प्रिन्समध्ये त्यांनी समाज व्यवस्था कशी असायला पाहिजे, राज्य कसं असायला पाहिजे आणि त्या राज्यांचं नेतृत्व करणारा राजा कसा असायला पाहिजे, त्यावेळेस जनतेची कशा पद्धतीने व्यवस्था होईल, जनतेची असणारी प्रश्न कशा पद्धतीने सुटू शकतात, या संदर्भामध्ये निश्चितच त्यांनी विचार विनिमय करून स्वतःच्या त्या ग्रंथामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे मुद्दे मांडून प्रत्येक देशांची समाज व्यवस्थेचा अभ्यास करून प्रत्येक समाज व्यवस्था कशा पद्धतीची आवश्यक आहे या संदर्भामध्ये त्यांनी अभ्यास करण्याचा प्रयत्न केला आहे, जेणेकरून या संदर्भात समाजासाठीच किती आवश्यक आहे, म्हणजेच समाजशास्त्रांचा पायाभरणीचा कार्यक्रम प्रामुख्याने या चार विचारवंतांनी या ठिकाणी मांडलेला असावा असं आपल्याला म्हणणं तरी वावगं ठरणार नाही. अशाच पद्धतीचा पाचवा विचारवंत प्राचीन कालखंडामध्ये होऊन गेला, तो आहे थॉमस मूर. हा सुप्रसिद्ध विचारवंत प्रामुख्याने इसवी सन 1515 मध्ये त्यांच्या स्वतःच्या आटोपिया या ग्रंथामध्ये समाजात निर्माण होणाऱ्या समस्यांचा अभ्यास, समाजामध्ये कोणकोणत्या पद्धतीच्या समस्या आहेत, समाज व्यवस्था कशा पद्धतीची असायला पाहिजे आणि समाज व्यवस्थेमध्ये असणारे काही प्रश्न असतील या संदर्भामध्ये त्यांनी लिखित स्वरूपामध्ये हा ग्रंथ लिहिलेला आहे आणि जेणेकरून त्या समस्या सोडवण्यासाठी उपाययोजना कशा पद्धतीच्या करणं आवश्यक आहे या संदर्भात देखील त्यांनी अभ्यास केलेला आहे. म्हणूनच विद्यार्थी मित्र, मी मुद्दाम होऊन नमूद करेन की जे काही हा थॉमस मूर या विचारवंतांनी त्यांच्या आटोपिया या ग्रंथामध्ये समाज व्यवस्था निर्माण होण्यासाठी आणि त्याच्यामध्ये निर्माण झाल्यानंतर समस्या कशा पद्धतीच्या आहेत याचाही सांगोपांग पद्धतीने अभ्यास आणि त्याच्यावर उपाययोजना केलेली आहे.
म्हणूनच या विचारवंताचे योगदान देखील प्रामुख्याने समाजशास्त्रांच्या पायाभरणीमध्ये महत्त्वपूर्ण आहे, हे आपल्याला मुद्दाम जाणून बुजून सांगावं लागेल. आणि या प्राचीन विचारवंतामध्ये शेवटचा 6वा विचारवंत आहे, तो आहे मॉन्टेस्क्यू. ऑगस्ट कॉम्ट हा समाजशास्त्रांचा जनक म्हटला जातो, हे निश्चित आहे. पण ऑगस्ट कॉम्टच्या पूर्वी जी काही 6 विचारवंत होऊन गेले, जे की प्राचीन कालखंडामध्ये समाजांचा अभ्यास केला, पण तो लिखित न राहता प्रामुख्याने स्वतःच्या ग्रंथामधून समाज व्यवस्थेमध्ये असणारे प्रश्न, त्यांच्या उपाययोजना या संदर्भामध्ये अभ्यास केलेला आहे, आपल्याला लक्षात येईल. या विचारवंतांनी देखील द स्पिरिट ऑफ द लॉ या ग्रंथात प्रामुख्याने नैसर्गिक पर्यावरण आणि मानवी समाज यांचा परस्पर संबंध आणि त्या दोघांचे एकमेकावर परस्परांच्यावर होणारे परिणाम या संदर्भामध्ये अभ्यास केलेला आहे. या ग्रंथामध्ये प्रामुख्याने ऑगस्ट कॉम्टच्या पूर्वी, म्हणजे ऑगस्ट कॉम्टनी 1839 मध्ये ज्यावेळेस फ्रेंच राज्यक्रांतीच्या नंतर 1839 मध्ये समाजशास्त्राचा हा स्वतंत्र शाखा म्हणून निर्माण केली, उदयास आणली. पण तत्पूर्वी या 6 विचारवंतांनी, जसं मॉन्टेस्क्यू असेल, थॉमस मूर असतील, मॅकिवेली असतील, सिसिरो असतील, अरिस्टॉटल असतील आणि प्लेटो असतील, या 6 विचारवंतांनी समाजांची धुरा सामर्थ्य पद्धतीने, चांगल्या पद्धतीने सांभाळण्याचा प्रयत्न निश्चितच केलेला आहे. म्हणूनच समाजशास्त्रामध्ये प्राचीन कालखंड पाहिल्याशिवाय प्रामुख्याने आधुनिक कालखंडाकडे आपल्याला जाता येणार नाही. म्हणूनच समाजशास्त्रांच्या पायाभरणीमध्ये, उदयामध्ये, उगमामध्ये या 6 विचारवंतांचे योगदान, जे राज्यशास्त्रज्ञ असतील, काही समाजशास्त्रज्ञ असतील, पण निश्चितच यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे, हे आपल्याला लक्षात येईल. आणि पायाभरणीमध्ये हा एक घटक महत्त्वपूर्ण आहे, आपल्याला लक्षात येईल. नमस्कार. राहिलेला जो भाग, उर्वरित भाग आहे, ते आपण आधुनिक कालखंड हा प्रामुख्याने उद्याच्या पिरियडला करू. नमस्कार.